नमस्कार ताई, नमस्कार. मला आपलं नाव सांगा. भारती कामटे, भारती अतुल कामटे. अच्छा, आपलं गाव कुठलं? चांबळी. बरं. चांबळीमधलं वातावरण मग कसं आहे यंदा? चांबळीतल्या लाडक्या बहिणी कुणाच्या मागे राहणार आहेत उभ्या? तसं कसं आहे, समाजाला कामं करणारी उमेदवार पाहिजेत. आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये अनेक उमेदवार उभे आहेत, परंतु समाजाला कामं करणारे उमेदवार पाहिजेत. तसं तर आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे रुपालीताई झेंडे ह्यांनी म्हणजे भरपूर आतापर्यंत आमच्या महिलांसाठी भरपूर काही कामं केले आहेत. आणि आत्ता जी यात्रा काढली, आशीर्वाद यात्रा, खूप छान झाली. ती महिलांच्या मनात एकदम म्हणजे ठसून बसली. त्याच्यानंतर असं वाटतं की त्याचं आता जरा व्हायचं सगळ्यांच्या मनात राहतील. आणि गावात तशी भरपूर कामं आहेत अजून करण्यासारखी. जणू काही आम्हाला शेतामध्ये जाण्यासाठी जो रस्ता पाहिजे तो एक अर्धा राहिलेला आहे. असे भरपूर कामं पण आहेत. बघू आता त्या जे निवडून येतील ते. आणि इथल्या ज्या महिला मतदान आहेत, म्हणजे महिला ज्या आहेत, विशेषतः महिला मतदान करताना कुठल्या गोष्टी लक्षात ठेवतात असं वाटतं तुम्हाला? की आता तुम्ही जेव्हा मतदानाला जाता तेव्हा चर्चा होत असेल महिलांसोबत, किंवा अशी एरवी देखील होत असते. महिला मतदान करत असताना कुठल्या गोष्टी ध्यानात ठेवतात की बाबा 1,500-2,000 हजार रुपये भेटत आहेत, लाडक्या बहिणीचे पैसे भेटत आहेत आणि त्याच्यावरती देखील मतदान करतात? 1,500-2,000 हजार भेटतात ठीक आहे, परंतु 1,500-2,000 हजारापेक्षा महिलांसाठी जे पाहिजे ते झालं पाहिजे. काय काय झालं पाहिजे महिलांसाठी? शिक्षणांचं, जे मुलांचे शिक्षण आता मराठी शाळा आहेत त्याच्यात सुधारणा झाल्या पाहिजेत. मराठी शाळांमध्ये शिक्षक जे शिक्षकांची एक व्यवस्थापन बिघडत चाललेली आहे. जे सरकारी शाळा आहे ते सुधारले पाहिजेत. जे मुलं सुधारली तर पुढची पिढी सुधारेल. आज 1,500 आम्ही काही उद्या सुधारणार नाही आहे, मुलं सुधारणार नाही आहेत. ते सुधारलं पाहिजे. आणि गावातले जे महिलांसाठी कार्य आहेत ते नाही आहेत, म्हणजे म्हणावं असे ते झाले पाहिजेत.